चमत्कार आहे बाबा. अरे ते बाबा लय मोठे बाबा आहे. मागच्या वर्षी पण आलते बाणेरमध्ये त्यात कॉलेजमध्ये आलते. अण्णांना प्रसन्न झाले ते. नाना बी माहीत, नानाला पण प्रसन्न झालं आणि नानी बी म्हणते नानीला पण झाल्यात. लय मोठे बाबा आहेत. हो आम्ही प्रश्न विचारू बाबांना. हो स्वतःची आई की बाबा लय पॉवरफुल आहे. बाबाला प्रश्न बाबा तुला तो बघ ना. तू विचारू का मी तू मला लय समजत आहे. तुझ्यापेक्षा माझं लय दिवसापासून अटकलंय. राहू दे मी विचारतो. बाबा येऊ काय? हे भक्ता हे तुझी काय समस्या असेल ती आई पुढे सांग. आई तुझी समस्या दूर करीन भक्ता. असं म्हणता? बोल भक्ता बोल. तुझी काय समस्या आहे ती आईला सांग. बाबा काय सांगायचं, इथं बीएडला यायच्या आधीपासून पोरी बघतोय. काही जमाना नाही बाबा. म्हणा एक जमले होतं पण ती म्हणते की मीच्या कापून टाक. आपल्या संस्कृतीत तसं नाही. पोरी पाई आणि मीच्या कापायच्या अजिबात नाही. बाप मिळाल्यावर मीच्या कापायच्या. बाबा माझं लग्न जमन का नाही सांगा. लग्न जमायचं म्हणतो पोती म्हणते मी काढून टाकतं टाक ना मग. नाही ना बाबा संस्कृतीत तसं नाही बाबा. पोरी पाय पिशा आपण नाही काढणार बाबा. दुसरा काहीतरी उपाय सांगा बाबा. बस आई बघितलं का तुझा भक्त काय म्हणतोय ते. तुझ्या भक्ताचं लगीन जमत नाही पण मी काही काढायला तयार नाही. बघ आई त्याला उपाय सांग. आई उपाय सांग त्याला उपाय सांग. बाबा याच्यातली एखादी पोरगी हा म्हणून काय मला लग्न जमन काय तिच्या बरोबर. नाही डीएडची म्हणली तर डीएडची नक्की म्हणणार. बाकी भाग्य बसतो. सांग बघता आईचा प्रसाद घे तुला. तुला लवकरात लवकर पोरगी पटेल आणि एकच वर्षात तो लगीन होईल. काळजी करू नको. 1 वर्षात लगीन आहे 2 वर्षात तुला पोरगी होईल. काळजी करू नको. बाबा लगीनच पाहिजे फक्त जमायला. पोराचं बघू. बाबाच्या पाया पडून जा आणि दक्षिण टाकून जमा म्हणत जाऊ नको. बाबा मी गरीब माणूस आहे. टाकायची हा दक्षिण टाकला ते भाऊ मागेले वाढली टाकत जायची. नको बाबा रुपये. अरे ती 10ची नोट टाक ना. बाबा जा हो स्वतःची ऐकली. बाबा लय भारी माझ. आता बघा लगेच लग्न जमणार आहे. मला इचरायचं मला इचरायचं. बाबा काय वा तुम्ही. बोल भक्ता. बाबा माझी लय मोठी समस्या आहे. काय भक्ता बोल. माझं माग लागली आली जवळ बघा. नाही तू कोण लागली तुझ्या मागे ते सांग भक्ता. तू टाकली बघा. मी सांग तू. अहो माझं माग गरिबी लागली बघा. काय आणलं नाही पोरला कपडे नाही ते. काय गरिबी. हो गरिबी माग लागली. असं म्हण की मला वाटतं डीएडची पोरकी माग लागली. बाबा गरिबी माग लागली. गरिबी हात थांब. तू एक काम कर. काय बाबा सांगा. आता ते IPL चालू आहे ना 2020. हा चालू म्हणते तिकडे. त्याचे तिकीट ब्लॅक इकेव. बाबा कसं काय ते. इकेव तू श्रीमंत होशील. त्या ललित मोदीच्या वर श्रीमंत होशील. तू काळजी करू नको बाबा. आणि नाही ते जमलं थांब तुला दक्षिणा देतो. आयची हे घे 2 रुपये आयची दक्षिणा. होय बाबा ठेवतो. देवा रे ठेव. होय पाया पड. बाबा ठेवतो. तू संपत्तीत डोळा घेशील. रोज काय तुझ्या हातात काळजी करू नको. जा बाबा जायचं असलं तुझ्या पाठीशी फक्त जाताना आईला दक्षिण ठेवून जातात. बाबा लय मागायला काय मागे झाली भाऊ. हे बघ बॅलन्स नाही मोबाईलला 0 बॅलन्स भेट झालं कुठून.
जा दक्षिण देऊन जा. ते 100 रुपये टाका फक्त जाऊ नको. बोल सोगंदी आई की. बाबा चांगला माझी गरिबी हाताळली त्यांनी. म्हणजे बायांना जाऊ द्या, बायांना बी विचार. अरे केली आरक्षण आहे आम्हाला. बाबा बाबा बोल असे बोल काय दारच आहे तुला. बोल माझा नवरा लय दारू पितो. दारू पितो तर तू बी पिणार त्याच्या बरोबर. मी दारू पिऊन कसं चालेल. माझे लेकरं पोरं पोरं काय करतील मग. तू नवऱ्याला का दारू सोडायची हो, म्हणते. दारू सोडायची. सांगा बाबा काय सांगा. थांब थांब हा तुला उपाय सांगतो. आई तुला आशीर्वाद द्यायसाठी तिचा लवकर सोडवाय सांगा बाबा. सांगतो. लोकांच्या आई तुझी भक्तीने तर काय म्हणणं आहे. भक्तीचा नवरा दारू सोडीत नाही तुला हाणमार करतो. त्याच्या नवऱ्याची दारू सोड आई, दारू सोड आई, दारू सोड. वेगळे बाई आई सांगारा. बाबा कधी सुटल दारू. हा अंगारा रोज तुझ्या नवऱ्याच्या आंघोळीच्या पाण्यात थोडं थोडं टाकीत जात. त्याच्या दिवसातच त्याची दारू थोडी थोडी सोडीन. त्याला त्याच्या आयुष्यातून ती दारू कायमची निघून जाईल आणि तू त्याच्या आयुष्यात कायम राहशील. काळजी करू नको. ये बाई ये फक्त आईला दाखवून टाकून जातो. बाबा उधार ठेवा तशी ना. बनवण्याची होत नाही. उधार नाही बाई. तुला माहिती आहे दाल 70 रुपये किलो झाली ना. मागायला वाढ दाखवून टाकून जातच जाऊ नको. आठाने टाकते फक्त. रुपये टाक कमीत कमी. नाही बाबा एवढी ऐकत बरं नाही. बाई जा जा. हो लोकांची ऐकलं राहिलं. चांगलं ना बाबा. हो इकडे इकडे तू काय करतो बघता. बाबा बोल बघता बोल. मोठी समस्या आहे. काय समस्या आहे. बोल मोठी समस्या आहे. बोल बघता. बाबा बाणेर मध्ये बीएड करतोय. बीएड करतो. हो पेपर आले 13 तारखेला. पेपर मध्ये कोपे होतील का. काय केलं वर्षभर मग. पोलीस मागे पाहत होतो. हो आजच नाही केला. अजिबात नाही. बर वर्षभर पोलीस मागे पाहिला. हो आता आहे ना ते शेंडकर सर पोचले सर शिंदे सर नाद नाही सर मागं पड. कोण त्यांच्या मागं पड. तुला बरोबर पेपर सोपे जाते. त्यांच्या सरांच्या मागे शेंडकर ते आहे आणि ते आणतात कुठून पण तुझे काळजी करू का म्हणायचे. ते त्यांनी दिलं शिंदे सर अंकल देते. काळजी करू नको. बाबा आज एक मोठा प्रश्न आहे. हा बोल बघता. आता मूल्यमापनाचा पेपर आणि 5वा त्याच्यामध्ये 77 अंक सहसंबंध येईल. त्यात 77 अंक सहसंबंध येईल. हो नाही त्यात मध्यमान नक्की नक्की मध्यमान ते थोडंच नाही. मी चॅलेंज म्हणून मूल्यमापन काळजी करू नको. नक्की मध्यमान करू. नक्की आणि एक काम कर. हो काय त्या अंगारा घ्यायचा. परीक्षेत जाताना बरोबर घेऊन जा. अंगारा जे सतुरचं पूर्वीजन ये ना. हो त्याची डोळ्यात फोटो टाकून जायचं. सर आले होतील. आले होते म्हणून ते एका जागेत बसते. तू लिहायचं इंग्रज तुला कळतो. काळजी करू नको. बाबा तुझी समस्या काय बोल बघता. शालेय अवस्था पेपर एक त्याच्यामध्ये आराखडा येईल का आपले शैक्षणिक साहित्य येईल जे शैली येतील. बर दोन तिकीट तुला व्यवस्थापन. बर्गे मॅडमला टॅलेंट बाई लय टॅलेंट. हो गौरवपती महाराष्ट्र राज्याचा आराखडाच येणार. नक्की नाही तर बर्गे मॅडम हाय घेऊ नको. तुला उत्तर येऊन सांगेल. ही फक्त तू दाक्षण टाकून जा फक्त. असंच जाऊ नको. बाबा दाक्षण नाही दाक्षण टाकून जा फक्त. पोट उपस्थित बेड झालं उपस्थित मेसचे पैसे दे. बाबा विद्यार्थी नाही नाही टाकून जा बा. घरी काहीच राहणार ना पण घेऊन टाक टाक बघता टाक. तसंच जाऊ नको. असे टाक जा. हो बाबा बोल बाई बोल काय ऐकला. बरं भाकरी रोज खाती. एका टायमाला आले बंद रोज तुझी
भूत लागलं दिसतं तिला अरे बघा. बाई तिला तर अहो ते काय करायचं आता ते तुम्हीच बघा. सगळं घ्यायचं आलो आई तुझ्या भक्तीला बघ काय झालंय तिच्या अंगामध्ये कोण शिरलंय बघ आई बघ हे बघ बाई तिच्या अंगामध्ये कॉलेजच्या मागून एक भूतीने ती भूती शिरली त्याचा उपाय काय सांगा. तर उपाय एकच उपाय आहे तिला रोज संध्याकाळी गार पाण्याने आंघोळ घालीस ना बरं टँकर खाली उभे करीत जा तुला 1 तास ठीक आहे चालेल. तुझा आप्पाचं टँकर त्याच्या खाली 1 तास उभं करीत जा काळजी करू नको आणि अंगाला घे तिचं डोक्याला लगेच जा आणि तिला थोडं बांधून टाक त्यात तिचं फरक पडेल डोक्याच्या तिच्या पाठीमाग तू काळजी करू नको बाई आणि फक्त जात आहे तू दक्षिण टाकून जा तर जाऊ नको लय मागे वाढली बाई पोट उपट मरून राहिलो मी दक्षिण टाकून जातात जाऊ नको इच्छा तिथं फोन येणं हळूच घेऊन जा ती माझ्या बायकोला बी मारती बोल कोण आहे हा भक्त कोण आहे बस आई समोर बस बाबा लय मोठी समस्या आहे. काय भक्तातून समस्या काय बोल बाबा B.Ed काम पूर्ण होत आलंय. बर पोरगी पटेल म्हणतो पोरगीच पटत नाही. पटत नाही पोरगी नाही ना गावाकडे नाही पटली इथं बी नाही पटली. बीएड लावून किती दिवस झाले बाबा बाबा आता 9 महिने होत आले. आता 15 दिवस कॉलेज राहिलं. एक नाही पडली एक पण नाही पटली. बर पोरगी पटायची तुला मग कोणती पटायची भाऊ नाव सांग तिचं बाबा एवढ्या लोकांसमोर नाव सांगून किती जोडे पडतील. नाही ना पोरी वर्ग आहे 50 ठीक आहे नाव नाही सांगत तर त्यांचे रोल नंबर सांग हो बाबा रोल नंबर मला नाही सांगता ना पण आमच्या स्टेशनवाले आबनावी सर आहे ना त्यांना सर्व रोल नंबर माहिती आहे. होय बर त्या अभ्यासाला विचारतो मी चालेल तू काळजी करू नको काय बघ तुझ्या भक्ताला पोरगी पटायची पटली पाहिजे त्याला गिरायचा 4 दिवस कपाळाला लवीचा आंघोळ केल्यानंतर आणि 4 दिवसात तुझ्या पोरी मागे पडत होता 4 दिवसामध्ये ती पोरगी तुझ्या पाठी मागे पडत नक्की ती पोरीच्या पुढे तू पडशील आणि ती पोरीच्या पाठीमागे बाबा नक्की पण बीएड पडली बीएड बाबा आता तू भक्ताचा अजून काही एखादा उपाय करण्यात पटली आजी तर जर पडली तर एक काम कर मग काय बाबा गावाकडचा आपली गती आपली पटेल राहणार बाबा तिकडची पटेल म्हणून तरी इथं आलोय की मग आपली गती पटेल ना ती अशी पटेल बाबा नाही तर एक काम कर काय बाबा पुढच्या वर्षी बीएडला ऍडमिशन घेऊन टाकतात डबल नाही तर काय आता मास्तर तिला सहज ऍडमिशन भेटत आहे बीएडला पोरं भेटणार मागच्या शिंदे कसं रात्रभर डेक्कन कॉलेजला बसले होते कसं आहे त्यांना भेटून परत ऍडमिशन पुढच्या वर्षी पटव काळजी करू नको जा चालेल बाबा दक्षिण टाकून जा आपल्याला लई मागे वाढली किती टाकू 2 टाकू 3 टाकू आहे ते टाकणं खिचत ते रोजी जा बाबा जा ओ स्वप्नच्या आईचे बाबाला टेरे ठेव का काय बघता काय करतोय काय समस्या तुझी बोल अरे बोल बघता आई तुझ्यासाठी बोल बघता सांग तुझी काय समस्या आहे ती सांग बाबा माझं 12 वर्ष झालं लग्न झालं बर मग तरी मूल व्हायला 12 वर्ष एकदा नाही झालं नाही ना 12 वर्षापासून प्रयत्न चालू आहे. बर करतो काय तू मी बाबा आता शहरात असतो त्याला बाईक कुठं असते बाईक माझ्या बरोबर असते मग ठीक आहे तरी नाही झालं का नाही ना बर थांबा
ठोकायचं लावलं. एक वाटतं आईचा प्रसाद तुला 12 वर्ष झाले तरी तुला पोरग झालं नाही. आता या अंगाला काय कर, रोज आंघोळ करून तू बी लावीत जा, तुझ्या बायकोला बी लावीत जा. एक वर्षाच्या आता तुला पोरग होईल. आईचं तुला कोणी काळजी करू नको. या जर अंगाला दुपारी पर्व होत असतं तर 12 वर्ष झालं मी प्रयत्न चालू आहेत माझे. तुझ्या प्रयत्न निष्फळ ठरले बाबा सगळे. 12 वर्ष झाले प्रयत्न करतो आणि आमच्या अंगाला दुपारी तुमचं 2 दिवसात पोरग होत असला तर गावात सांगा ना मी. सांग बेटा सांग. काय शोकांच्या आईचा आशीर्वाद आहे. या अंगारेन तुला पोरगच होणार आहे. पाशी काळजी करू नको. जा निश्चिंत राहा. फक्त दक्षिण टाकून जा आईला. दक्षिण टाकून जा. नाही जर झालं तुला पोरग तर मी आहे. अरे समस्या दूर करायला उपाय सांगायला मी आहे म्हणलं. काळजी करू नको. जा तू. नक्की होणार. नाही झालं तर मी आहे. फक्त दक्षिण टाकून जा. ती टाक रे ती टाक. टाक बाबा टाक. बस स्वतःच्या आईच्या नावानं. हाय बाबा. बोल बक्का बोल. माझ्याकडे लक्ष राहू द्या फक्त. तुझं आईचं तुझ्याकडे नक्की लक्ष आहे. पण लक्ष ठेवण्यासाठी टाकावंच लागेल. बरं बाबा धरा. कुठं आहे बाबा. जा बाबा जा. बोल स्वतःच्या आईच्या नावानं. हा बाबा आपल्या बाणेर गावात आलता. मी बी गेलतो. 1 वर्ष झालं पण माझं लग्न काय जमलं नाही. DED नाही, BEd नाही, हायस्कूलची नाही. अहो काय सांगायचं. हे बाबा खरेच का बोंदुगिरी करतात, समाजाला फसवतात. यांच्या मागं लागून काही होत नाही. जर यांच्या मागं लागून यांच्या अंगाराने जर पोरं बाळ झालं असते तर नवऱ्या बायकोनी लग्न कशाला केलं. बरोबर. तुम्ही लक्षात घ्या. या बाबांच्या नादी लागू नका. कारण की आज टीव्हीवरती वर्तमानपत्रामध्ये जे बाबा आहेत त्यांचा बंधूपणा उघडकीस चाललेला आहे. त्याच्यामुळे देवावरती श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका.